लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया। तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता कान्हा मनस्विनीचा खरा चेहरा सखी समोर आणणार आणि आता सखी ही सुद्धा कान्हाला एकत्र येणार। आता नेमकं सखी आणि कान्हाची एक टीम कशी बनणार, काय घडणार, सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। तर सध्या आता आपण पाहिलंय की जे आय स्पेशलिस्ट आलेले असतात त्यांनी आता डोळे तपासलेले असतात मनस्विनीचे आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं असतं की नाही, हे डोळे खरे आहेत, यामध्ये काहीही खोट नाही आहे, हे डोळे यांचे ब्राऊन आईज आहेत। त्याबरोबर आता हे ऐकल्यावर कबीरला खूप मोठा धक्का बसतो। तर डॉक्टर हे तिकडनं निघून जातात। आता डॉक्टर तिकडनं गेल्यावर इकडे कान्हाला तर विश्वासच होत नसतो की हे सगळं कसं शक्य आहे, नाही म्हणजे हे होऊ शकत नाही, हे कान्हाला माहीत असतं। त्याबरोबर मग आता लगेचच घरातले सगळे कबीरला सुनवायला सुरुवात करतात। आता इकडे लगेचच सखी म्हणत असते, झालं समाधान, भरलं पोट, कळलं ना शेवटी खरं, आलं ना शेवटी सत्य समोर, समजलं ना माझी आई हीच आहे म्हणून। हे बघ, लक्षात ठेव मिस्टर कबीर किर्लोस्कर, तुला ओळखण्यात एखाद्या वेळी मी चूक केलेली असेन, पण माझ्या स्वतःच्या आईला ओळखण्यात मी चूक केलेली नाही आहे। त्याबरोबर मग मीनाक्षीसुद्धा म्हणू लागते, कबीर, तू कबीर आज किंवा कान्हा त्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही आहे, पण तू खोटारडा आहेस हे सत्य, आणि आता तू खोटारडा आहेस हे सिद्ध झाल्यामुळे तू उगाच आमच्या घरामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतोयस ना, पण हे बघ तसं काही आता घडणार नाही आहे, त्यामुळे गुपचूपपणे इकडनं चालता हो, निघ इकडनं। त्याबरोबर आता इकडे पुरुषोत्तम काकासुद्धा कबीरचा खूप अपमान करतो आणि मग आता कबीरला ती लोकं घरातनं बाहेर घालवतात। त्याबरोबर इकडे आता किरण म्हणत असतो, कान्हा, अरे म्हणजे खरोखर ती तेजस्विनी कामतच आहे का, तुझा काहीतरी गैरसमज होतोय का? त्यावर कान्हा म्हणतो, नाही रे नाही, ती बाई तेजस्विनी कामत असू शकत नाही काय, ती नाहीच आहे तेजस्विनी कामत। अरे माझ्याकडे व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये सपशेल दिसतंय की मनस्विनीने तेजस्विनीला दरीत ढकललं आणि मनस्विनी दरीत पडल्याचं नाटक केलं। मी सांगतोय ना तुला, नक्की काहीतरी गडबड आहे, काहीतरी गफलत आहे, ही मनस्विनी किती पोहोचलेली बाई आहे हे तुला माहीत नाही आहे अजून किरण, म्हणून तू असं बोलतोयस। अरे जी बाई तब्बल 12 वर्ष लोकांना फसवू शकते, ती बाई फक्त हे डोळ्यांचं नाटक करू शकत नाही का? त्याबरोबर मग किरण म्हणतो, अरे पण त्या डॉक्टरांचा काय फायदा खोटं बोलण्यामागे? तर आता कबीर म्हणत असतो, तेच तर मला सुद्धा कळत नाही आहे ना की डॉक्टरांचा काय फायदा असणार आहे सरकारला सामील होण्यामागे। आता तेच मला सुद्धा शोधून काढायचं आहे। त्यामुळे आपण एक काम करूया, आपण पहिले ताबडतोब जाऊन त्या डॉक्टरांची भेट घेऊया। जोपर्यंत आपण जाऊन त्या डॉक्टरांना भेटत नाही, नक्की काय खरं काय खोटं, काय घडलंय काय नाही घडलंय हे शोधत नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही। आपण ताबडतोब निघूया। त्याबरोबर आता लगेचच किरणसुद्धा म्हणतो की ठीक आहे कबीर, तू म्हणतोयस तेच योग्य आहे, आपण जाऊया डॉक्टरांकडे आणि थेट त्यांनाच काय खरं काय खोटं ते विचारूया। पण यावेळी ना कबीर, आपल्याकडे पुरावासुद्धा असायला पाहिजे सखीला दाखवायला, नाही म्हणजे फक्त आपल्याला कळून उपयोग नाही। कबीर म्हणतो, कळलं मला तुला काय म्हणायचं आहे ते, ठीक आहे, सखीला दाखवायला आपण पुरावासुद्धा गोळा करू, काय करायचं ते मी बघतो, तू चल फक्त। त्यानंतर मग किरण आणि कबीर डॉक्टरांकडे आलेले असतात। आता कबीर पहिलं तर डॉक्टरांना अगदी व्यवस्थित आणि प्रेमाने विचारत असतो, डॉक्टर मला सांगा की तुम्ही मगाशी खोटं का बोललात? तेजस्विनी कामत यांचे डोळे निळे आहेत, मग तुम्ही ब्राऊन आईज आहेत असं का सांगितलं? त्याबरोबर डॉक्टर म्हणत असतात की नाही, मी काही खोटं बोललेलो नाही आहे, मी जे बोललो ते खरंच होतं, त्यांचे डोळे ब्राऊनच होते म्हणून मी ब्राऊनच आहेत असं सांगितलं, माझा रिपोर्ट अगदी न्यूट्रल आहे। त्याबरोबर कबीर म्हणत असतो, हे बघा डॉक्टर, तुम्ही खोटं बोलताय ते मला माहिती आहे, खरं सांगा। डॉक्टर तरीही काही खरं बोलायला तयार नसतात। मग शेवटी कबीरचा नाईलाज होतो आणि कबीर आता म्हणू लागतो, माफ करा डॉक्टर, जर आता तुम्हाला खरं बोलायचंच नसेल तर मग मला कबीरच्या स्टाईलने तुमच्याकडून सगळं खरं वधवून घ्यावं लागेल। तुम्ही ओळखलेलं दिसत नाही मला, मी कबीर किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक। त्याबरोबर मग मात्र आता डॉक्टर घाबरतात आणि डॉक्टर म्हणतात, माफ करा साहेब, सांगतो तुम्हाला सगळं खरं सांगतो। आणि मग डॉक्टर सांगू लागतात की मी रिपोर्ट खोटा दिला कारण सरकारने, त्यावर कान्हा म्हणतो, सरकारने तुम्हाला पैसे ऑफर केले, त्यांच्याकडनं पैसे घेतले म्हणून, बरोबर ना? काहीच वाटलं नाही स्वतःच्या एथिक्स विरुद्ध काम करताना? त्यावर डॉक्टर म्हणत असतात की नाही सर, मी त्यांच्याकडनं पैसे नाही घेतले, मी पैसे घेत नव्हतो आणि माझे
एथिक्स, माझं इमान मोडायला तयार नव्हतो, म्हणून त्यांनी माझ्या मुलीची भीती दाखवली मला. मुलगी शाळेतून येताना काही घडू शकतं असं सांगितलं आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं. त्याबरोबर कबीर म्हणत असतो, अहो पण तुम्हाला खोटं बोलण्याची काय गरज होती? तुम्हाला माहिती आहे का तुमच्या खोटं बोलण्यामुळे इकडे किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे ते? डॉक्टर म्हणजे देवाचा दर्जा असतो त्यांना आणि तुम्ही असं लोकांशी खोटं बोलता का? त्याबरोबर डॉक्टर म्हणत असतात की सर मला सगळं मान्य आहे, सगळं. मी एक डॉक्टर म्हणून जेव्हा विचार करतो आहे ना तेव्हा मला माझी चूक कळते आहे आणि जाणवते आहे सुद्धा. पण जेव्हा मी एक बाप म्हणून त्या गोष्टीकडे बघतो आहे तेव्हा मग मात्र मला वाटतं माझी काहीही चूक झालेली नाही आहे. कारण एका बापासाठी आपल्या मुलांच्या जीवापेक्षा फार महत्त्वाची गोष्ट काहीही नसेल, मग अगदीच ते त्याचे एथिक्स असले तरीसुद्धा मी चुकलो आहे आणि मी त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आहे सर. त्याबरोबर मग आता कबीर म्हणत असतो की बरं मग मला सांगा तुमच्या मुलीचं काय झालं? सरकारने तुमच्या मुलीला काही केलं तर नाही ना की दिली तुमची मुलगी तुमच्या ताब्यात? त्याबरोबर मग आता डॉक्टर घाबरत असतात. तर कबीर म्हणतो, अहो बोला आता तरी बोला, जर अजूनही तुमची मुलगी तुमच्या ताब्यात नसेल तर आपण काहीतरी करू, आपण घेऊन येऊ तिला. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे डॉक्टर कबीरला सांगतात की नाही सर, सरकारांनी माझ्या मुलीला ताबडतोब सोडून दिली आणि आता मी माझ्या मुलीला घरीसुद्धा घेऊन गेलो आहे. अहो त्यांनी तिचं काहीही वाईट केलं नव्हतं, फक्त जोपर्यंत मी तुमच्या घरात बसून होतो तोपर्यंत माझी मुलगी त्यांच्या ताब्यात होती आणि म्हणून मी घाबरलो होतो आणि त्यामुळेच फक्त सरकारांनी जे सांगितलं ते मी केलं. माझं चुकलं, मला माफ करा. कबीर म्हणतो इट्स ओके, ठीक आहे, पण पुढच्या वेळेपासून हा असं काहीतरी वागताना एकदा नाही, दोनदा नाही, 10दा विचार करत जा. कारण तुम्ही एक डॉक्टर आहात आणि डॉक्टरांवर माणूस अगदी बिनधास्त विश्वास ठेवतो, त्यामुळे लोकांचा विश्वासघात हा असा करू नका. त्यानंतर मग आता कबीर हा तिकडनं निघतो. आता किरण त्याला विचारतो, कबीर तू पुरावा काय मिळवलास सखीला दाखवण्यासाठी? कबीर म्हणतो, समजेल, तुलाही लवकरच समजेल, पण सखी काय मला अशी सरळ भेटायला येणार नाही आहे. आता कबीरला कान्हा बनावं लागेल. त्याबरोबर किरण म्हणतो, म्हणजे तू पुन्हा तो वेश? त्यावर कबीर म्हणतो, नाही रे, वेश नाही बोलत आहे मी, लीला म्हणतोय. त्यावर किरण म्हणतो, लीला? आता कसली लीला? त्यावर कबीर म्हणतो, मित्रा बघत जा मी काय करतो ते. आणि मग आता लगेचच कबीर हा सखीला व्हॉट्सअपवरती मेसेज सोडून ठेवतो, जर मनस्विनीचा खरा चेहरा बघायचा असेल तर मला भेटायला ताबडतोब मी सांगेन त्या पत्त्यावरती यायचं. आता सखी तो मेसेज वाचते आणि ती विचार करते, अजून काय या कबीरचं बाकी आहे माझ्याकडे, अजून कसली नाटकं करतोय हा. सखी आता फोन करते कबीरला. त्याबरोबर कबीर किरणला फोन दाखवत म्हणतो, हे बघ. त्याबरोबर कबीरला किरण म्हणतो, अरे उचल ना, ती समोरून कॉल करते. कबीर म्हणतो, नाही, हा फोन उचलायचा नाही आणि तो फोन कट करतो. आता कबीर फोन कट करतो. किरण म्हणतो, अरे काही अक्कल आहे का तुला कबीर? कबीर म्हणतो, अक्कल आहे म्हणूनच तर केलं, बघशील पुढे पुढे गंमत. आता सखी पुन्हा फोन करते. कबीर पुन्हा फोन कट करतो. शेवटी कबीर सखीचा नंबर ब्लॉक लिस्टला टाकतो. किरण म्हणतो, अरे कबीर. त्याबरोबर कबीर म्हणतो, फक्त बघत जा मित्रा, तिच्याकडे पत्ता, वेळ सगळं पाठवलेलं आहे. आता सखी विचार करते, अरे ह्याची इतकी हिंमत की आणि माझा नंबर ब्लॉक करून ठेवला. नाही, आता तर जरा याला जाऊन भेटलंच पाहिजे. तोंडावर पडला माझी आई हे सिद्ध झालं तरी अजून याचं पोट भरलेलं नाही आहे ना. बघतेस ना आता जाऊन नक्की काय पुरावे देतो आणि काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो ते. आणि मग आता कबीरने जो पत्ता पाठवलेला असतो सखी ताबडतोब तो पत्ता काढते. आता तिकडे गेल्याच्या नंतर मग तिला दिसतं की कबीर आधीपासूनच तिथे येऊन उभा आहे. सखी तिकडे पोहोचल्यावर कबीर तिला लगेच म्हणतो, मला माहीत होतं तुम्ही इथे येणार. त्यावर सखी म्हणते, तू माझा नंबर ब्लॉक केला आहेस? त्यावर कबीर म्हणतो, हे विचारायला आलायत? त्यावर सखी म्हणते, बोल, काय बोलायचं होतं? त्याबरोबर मग कबीर आता तिला म्हणत असतो, बोलायचं नाही, दाखवायचं होतं. सखी म्हणते, हे बघ, जे दाखवशील किंवा जे बोलशील ते विचारपूर्वक करा, कारण एकदा माझ्या आईने परीक्षा दिली आहे आणि आता ती सिद्ध झाली आहे की तीच माझी आई आहे म्हणून. त्याबरोबर कबीर म्हणतो, अहो हो जरा धीर धरा. आणि मग आता त्याने जे शूट केलेलं असतं ते तो दाखवतो तिला. त्याबरोबर आता ते दाखवल्याबरोबर मग सखी विचारते की काय आहे नेमकं या व्हिडिओमध्ये. कबीर म्हणतो, बघा तुमच्या डोळ्याने, तुम्हीच बोलवलेला डॉक्टर होता ना हा.
त्याबरोबर मग सखी तो व्हिडिओ व्यवस्थित बघते. आता त्या व्हिडिओमध्ये सगळं सत्य सांगितलेलं असतं त्या डॉक्टरने. ते सगळं ऐकल्यानंतर मग कबीर म्हणत असतो, अजूनही तुमचं असं म्हणणं आहे का की ही मनस्विनीच तुमची आई आहे म्हणून? नाही म्हणजे अजूनही जर तुम्हाला ही तुमची आई वाटत असेल तर ठीक आहे, पण काय आहे ना, तेजस्विनी कामतांचे खरे डोळे होते, त्यामुळे त्यांना हे सगळं करण्याची काहीही गरज नाही आहे असं मला तरी वाटतं. असो, आता काय खरं काय खोटं काय विचार करायचा, या सगळ्यातून काय समजून घ्यायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. आता अर्थात आपण जर एखादा माणूस चुकून चुकीच्या वाटेला जात असेल तर त्याला थांबवू शकतो, पण तो जाणून बुजून ठरवून त्याच काट्याकुट्यांच्या रस्त्यावर चालायला जात असेल तर मग मात्र आपण काही करू शकत नाही. त्याबरोबर आता सखी म्हणते, म्हणजे त्यावर कबीर म्हणतो, आता तरी डोळे उघडा, ही तुमची आई नाही आहे हे समजून घ्या. त्याबरोबर मग आता सखी ही पूर्णपणे हलून जाते. पुन्हा एकदा तिची फसवणूक झालेली असते हे तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यावेळी मग कबीर सखीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तिला सांगत असतो, मला माहिती आहे पुन्हा एकदा तुमच्या पदरात खोटं पडल्यामुळे निराशा आली आहे तुमच्या मनाला, पण सखी सावध स्वतःला. हे बघा, तुम्ही जर अशा खचून गेलात किंवा हरून गेलात ना तर मनस्विनी तुम्हाला अजून खचवेल. त्यावर सखी म्हणत असते, मग मी काय करू ते तूच सांग. कबीर म्हणत असतो, काय करू म्हणजे सध्या काहीच करू नका. मनस्विनी मावशींना असंच वाटू द्या की तुम्हाला त्या तेजस्विनी कामत आहेत, तुमची आई आहेत असंच वाटतंय आणि त्यांच्याच मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडवत जा. उगाचच्या उगाच सध्या तरी तुम्ही त्यांच्याशी वाईटपणा घ्यायला जाऊच नका. सध्या त्या जे सांगतायत ना ते सगळं काही होला हो करा. त्या म्हणतील तसं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागा. त्या करायला सांगतील ते करा. उगाचच्या उगाच त्यांना तुमच्यावरती संशय येऊ देऊ नका की तुम्हाला सगळं सत्य समजलंय. सखी म्हणते, पण कबीर हे सगळं का करायचं आहे? त्यावर मग आता कबीर म्हणत असतो, पुढे नेमकं काय करायचं हे जोपर्यंत आपल्याला सुचत नाही किंवा आपल्याला काही आयडिया येत नाही तोपर्यंत आपल्याला हेच करावं लागणार आहे. कितीही झालं तरी ती मनस्विनी आहे, ती खूप हुशार आणि चालाक आहे. ती पुढे काय चाल खेळणार आहे हे अजून आपल्याला माहीत नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे सगळं करावं लागेल. त्याबरोबर मग मात्र सखी या गोष्टींसाठी तयार होते. त्याबरोबर कबीर तिला, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा, सांभाळा त्या मनस्विनीपासून असं सगळं सुद्धा सांगतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. लपंडाव ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.